कुठे पाहताय? एअर हॉस्टेस व्हायचं आहे? खूप सोपं आहे जर तुम्ही मला फॉलो केला तर चला बघूयात आपण एअर हॉस्टेस होतात कसं. त्याला म्हणतात हवाई सुंदरी. एअर हॉस्टेस होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहू. शैक्षणिक पात्रता. तुम्ही किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही प्रमुख कंपन्या ह्या एअरलाइन्स कंपन्या पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट लोकांना प्राधान्य देतात. इंग्रजी भाषेवर तुमची पकड असणे आवश्यक आहे कारण ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. हिंदी किंवा इतर कोणत्याही परदेशी भाषेचे ज्ञान म्हणजे जर्मनी, जपानीज, इतर कोणत्याही देशाच्या जर भाषा जर केलात तर त्या एअरलाइन्स कंपन्या तुम्हाला हायर करू शकतात. दुसरी महत्त्वाची बाब शारीरिक आणि इतर आवश्यक पात्रता. तुमचं वय हे 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. काही एअरलाइन्स कंपन्या 27 वर्षांच्या उमेदवारांनाही संधी देतात. तुमची उंची ही 157.5 म्हणजेच 5 फूट 2 इंच इतकी आवश्यक आहे. पुरुषांसाठी ही अट थोडी जास्त असू शकते. उंचीनुसार योग्य वजन सुद्धा असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचे दिसणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा चेहरा स्वच्छ असावा, डागविरहित असावा, आकर्षक असावा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शरीरावर कोठेही मोठे टॅटू असता कामा नयेत. तुमची दृष्टी ही सामान्य असावी. चष्मा वापरणाऱ्यांसाठी काही विशिष्ट मर्यादा असू शकतात. एअर हॉस्टेस होण्यासाठी तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आवश्यक कौशल्ये कोणती आहेत ते पाहू. उत्कृष्ट संवाद कौशल्य. तुम्हाला प्रवाशांशी आणि टीम सदस्यांशी स्पष्ट आणि प्रभावीपणे संवाद साधता यायला पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व चांगले पाहिजे. आत्मविश्वास पूर्ण पाहिजे. शिस्तबद्धता आणि धैर्य हे आवश्यक आहे जेणेकरून प्रवाशांच्या गरजा आणि तक्रारी शांतपणे हाताळण्याची क्षमता असावी लागते. पुढील भागामध्ये आपण निवड प्रक्रिया कशी असते, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहेत आणि काय काय बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही म्हणजेच career_मलकापुरे या पेजला फॉलो करणं आवश्यक आहे. पाठवा तुमच्या हवाई सुंदरी होणाऱ्या मैत्रिणीला. दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर एअर हॉस्टेस होण्यासाठी काय काय करावं लागतं ते आता पुढील प्रमाणे पाहू. निवड प्रक्रिया कशी आहे पाहू. अर्ज सादर करणे म्हणजेच ॲप्लिकेशन सबमिशन. एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. त्यामध्ये ग्रुप डिस्कशन करून तुमचा संवाद साधण्याची कला चेक केली जाते. व्यक्तिगत मुलाखत घेऊन म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन तुमचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि भाषेवरची पकड तपासली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं वैद्यकीय तपासणी होते. यामध्ये तुमचे आरोग्य, दृष्टी आणि शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षण. एकदा तुम्ही निवड झाल्यावर एअरलाइन्स कंपन्या ह्या त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या प्रोटोकॉलनुसार प्रशिक्षण देत असतात. या प्रशिक्षणात खालील उद्दिष्टांचा समावेश होतो. फ्लाईट सेफ्टी, उड्डाण सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे म्हणजेच हँडलिंग इमर्जन्सी सिच्युएशन्स, फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचार, कस्टमर सर्व्हिस, ग्राहक सेवा. पुढची महत्त्वाची भाग म्हणजे प्रमुख प्रशिक्षण संस्था, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत कुठं ते पाहूया. तुम्ही थेट एअरलाइन्समध्ये अर्ज करण्यापूर्वी खाजगी प्रशिक्षण संस्थांमध्ये एअर होस्टिंगची कोर्स करू शकता. हे कोर्स तुम्हाला मुलाखतीसाठी तयार करतात आणि आवश्यक कौशल्य प्रदान करत असतात. पहिली आहे फ्रँकलिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग. दुसरी आहे अकॅडमी ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग. IGI एव्हिएशन ही कंपनी सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी समर्थता दर्शवते. कमेंटमध्ये एअर हॉस्टेस लिहा आणि सर्व ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची माहिती मिळवा. अशाच महत्त्वाच्या करिअर टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. पाठवा तुमच्या एअर हॉस्टेस होणाऱ्या म्हणजेच हवाई सुंदरीला.